सखी सावली काव्यांजली। तुम्हाला नाही जमणार। नाही मला काय झालंय? हे दोघं एकत्र असले की किती गोड दिसतात। छान वाटतं त्यांना एकत्र बघून। प्रीतम, अरे लागलं का? नाही नाही झालं। अक्काही म्हणत होती तेच बरोबर आहे। तुम्ही ना उगाच माझं काम वाढवून ठेवाल। तुम्ही जा आधी शांतपणे, आम्हाला नीट काम करून द्या। तुम्ही जा आधी बाहेर। बस झाली तुमची बात। नाही 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 तुम्ही जा जा जा। असं काय करताय? बाहेर जा तुम्ही आधी। जा जा बाहेर। थोडं हाँ हाँ ठीक है खूप केली। ओके ओके हो हो ठीक आहे बाहेर जा। जातोय। हो अक्काई स्वादिष्ट जेवण बनवलं आमच्या वहिनीने। वहिनी प्लीज तू का वाढतेस? तू हे सगळं मध्येच आणून ठेव ना, आम्ही आमच्या हाताने घेतो बुफे सारखं। हा काय बोलताय? हो हो चालेल। वाह काय सुगंध येतोय जेवणाचा। अरे वाह पुऱ्या पण आज ते एकदम मस्त जरा ताव। हो हो पण तुम्हाला जास्त नाही खाता येणार। का बरं? माझ्या नातीचा वाढदिवस आहे उद्या। बाबा पण डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला? तेलकट खायचं नाही। आहे विशू आला नाही अजून? प्राचू जा ना जरा बाबांना बोलवून आण। नाही 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 मी नाही जाणार। डॅडू ऑलरेडी रागवलेत। मी बोलवायला गेले तर माझ्यावर ओरडतील। मी पण नाही जाणार। ओके 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 मी जातो। वहिनी मी दादाला बोलून आणतो, टेन्शन घेऊ नका। कोणी मला बोलवायची गरज नाहीये। जेवायची वेळ झाली माहिती आहे मला। वहिनी दादाला एक पुरी वाढ ना। सॉरी आहे नंतर वाढ। या आपण सुरू करू शकतो। सुरू करा। चलो ओय निमिष चल सुरू कर। थांब मी बघते। अंजली तू थांब मी बघते। आई ताई लवकर या, कोण आलंय बघा। अरे देवा काय आहे? आई जलेबी। हे खरंच जिलेबी। वाव काय रे काय आहे? हल्ली कोणी कुठेही गाडी लावायला लागलं की काय? अरे तुला काय वाटलं आमच्या घराच्या दारासमोर तू उभा आहेस? हे बघा इथून गाडी काढायची। काय चाललंय? आमचं दार म्हणजे काय चौपाटी वाटली का स्टँड? ताई परवानगी घेतली आहे मी।
कोणाची परवानगी घेतलीये? काय वाटेल ते बोलतो काय? अरे जिलेबी वाल्याला कोण कशाला बोलवेल? ताई तुमच्या घरातल्यांनीच बोलावलंय आम्हाला. खोटं बोलू नको तू. जातो का पोलिसांना बोलू? एक मिनिट मावशी, कोणालाही बोलवायची गरज नाही. मी बोलवलंय त्याला. तू? हो. अरे कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? खाण्यासाठी. दादा मस्त गरमागरम जिलेबी बनव. गरम गरम जिलेबी एकदम अशी खुसखुशीत लागते ना. दादा अशी जिलेबी बनवा ना, अशी जिभेवर ना त्याची चव अशी बराच वेळ रेंगाळली पाहिजे. हा द्या. दादा आय एम सॉरी. आज जे काही घडलं त्याबद्दल मी मनापासून सॉरी म्हणतो. दादा लहानपणी मी तुला ढकललं होतं तेव्हा तू जिन्यावरनं पडला होतास. दादा पडला, दादा पडला, दादा पडला, दादा पडला, दादा पडला. दादा मला पाडलंस ना, बघच आता मी काय करतो ते. दादा आईला नाव नको सांगू, तिला काहीच नको सांगू. का सांगू नको? सांगणार. तुम्हाला पाडलंस तेव्हा कळत नव्हतं? लहान बाळ नाहीयेस तू आता. किती लागलंय बघ. सॉरी दादा, मला माहित नव्हतं तुला एवढं लागेल. दादा आईला नको सांगू ना, आई खूप मारेल मला. तू म्हणशील ते मी ऐकेन, तू सांगशील ते मी करेन. प्लीज ना आईला नको सांगू. ठीक आहे, मी सांगीन ते करशील? दादा तू सांगशील ते मी करेन. ठीक आहे, मग रस्त्यावरच्या दुकानातून माझ्यासाठी जिलेबी घेऊन ये जा. जिलेबी? अरे पण ते मला माहित नाही. माझ्यासाठी जिलेबी आणलीस तरच तुझं नाव मी आईला सांगणार नाही. बरं. दादा हे घे जिलेबी. तुला इतकं लागलेलं होतं तरी तू मला माफ केलंस. मग आजच्या सिच्युएशन मध्ये मी जरा जास्त बोलून गेलो असं. तुम्हाला माफ नाही करू शकणार. प्लीज दादा सोडून दे. झालं गेलं विसरून जा. मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. आणि जरा आग कसा घालवायचा हे आयडिया माहिती आहे मला. म्हणूनच मी हे जिलेबीची डिश बघितल्यावर तू विरघळणार हे मला माहिती होतं. म्हणूनच मी जुनी ट्रिक वापरली. तू जर आता ही जिलेबी खाल्लीस तर मला माफ केलंयस असं मी समजेन.
प्लीज. उठ. केलं तुला माफ. पण हो, मी मोठा आहे हे लक्षात ठेवायचं. हं? अरे दादा, तू माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत मोठा आहेस आणि कायमच राहणार. बरं, प्रीतमनी माझ्यासाठी ही सगळी अरेंजमेंट केली आहे, मान्य आहे मला. पण इतकं सगळं मी खाऊ शकणार नाही. तुम्ही खाऊ शकता. अरे ऑब्विसली, अरे सगळ्यांसाठी मागवले. ए यार पटकन. हा हा हा, आज प्राचीचा वाढदिवस आहे. आज जिलब्या खाऊन हा आनंद साजरा केला पाहिजे. हो, तर सगळ्यांना वाईट वाटेल ना. आयुष्यात एवढी चांगली जिलबी कधीही खाल्ली नाही. लगेच तुम्ही जिलब्या खायचा चान्स घेऊ नका. पास झाले आता, कळलं? आज तरी खाऊ दे जरा. बस. अगं मावशी, असू दे का, आजचे दिवस खाऊ दे काका. आज जरा एक्स्ट्रा जिलबी खाल्ली ना की वहिनी सकाळी कारल्याचं ज्यूस देईल मस्त. हो, म्हणजे बॅलन्स होईल ना. कारलं? किती झाले? मिस्टर विश्वजित प्रभुदेसाई इथेच राहतात का? येस. साहेब, तुमचा केक आणला. केक? माझा केक तर मगाशीच आला. मग हा कुठला केक आहे? ची काहीतरी चूक होते. आम्ही काही केक ऑर्डर केला नाही. अहो साहेब, तुमच्या नावानेच पाठवायला सांगितलंय. हो, आलो. विशू, अरे काय प्रकार आहे हा? हा कुठला केक? मावशी थांब, मी बघतो. एका कस्टमरने एका स्पेशल व्यक्तीसाठी हा केक मागवला होता. एक काम करा, तुम्ही असा सेम केक त्यांना पाठवून द्या प्लीज. ओके?
ही नोट त्याला अटॅच करा. अच्छा, म्हणजे हा मीच ऑर्डर केलेला केक आहे. पण त्यांनी तर दादाचं नाव घेतलं. म्हणजे दादा, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये चुकून ज्यांचा केक आमच्याकडे आला होता, कस्टमर म्हणजे तू होतास का? नाही, आम्ही चुकून जो केक खाल्ला होता तो तू ऑर्डर केला होतास. अरे काय चाललंय हे प्रीतम? विशू, अरे कुठल्या केक बद्दल बोलताय तुम्ही? आम्हाला काही कळेल का? मावशी थांब, मी सांगतो. अगं, मला वहिनीला आणि पुष्पांजलीला भूक लागली होती म्हणून आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ना. आम्ही चुकून तो केक खाल्ला म्हणून असाच सेम एक केक त्या कस्टमरच्या घरी पाठवून द्या असं आम्ही सांगितलं होतं. आणि ही नोट सॉरीची ही मी स्वतःहून त्याला दिली होती. हा केक आपल्याच घरी येईल याची आयडिया नव्हती. दादा, म्हणजे तो कस्टमर तूच होतास? तो मॅनेजर म्हणत होता की तू केक एका स्पेशल व्यक्तीसाठी ऑर्डर केला होता. स्पेशल व्यक्ती? मी तुला फोन केला होता तेव्हा तू म्हणाला ऑफिसमध्ये मीटिंग आहे. पण मग हे असं असेल तर तू रेस्टॉरंटमध्ये गेला होतास. मग आम्हाला असं खोटं. मी खोटं बोलतोय असं म्हणणं आहे तुझं? बोलतोय खोटं बोलतोय मी. मला त्या स्पेशल व्यक्तीसाठी रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं. विशू, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? मला सगळं कळतंय. मीही मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही, आत्ताच म्हणालास ना, बरोबर आहे. कसं आहे, मी मोठा आहे पण आता माझ्या लहान भावाला आन्सरेबल झालोय. नाही दादा, नाही, तू काय मला उलट सुलट काहीतरी विचारणार आणि मी तुझी उत्तरं देणार, बरोबर ना प्रीतम? नाही दादा, मी तुला उलट सुलट प्रश्न नाही विचारतोय. एक सिंपल क्वेरी आहे की मी तुला फोन केला होता तेव्हा तू ऑफिसमध्ये आहे, मीटिंगमध्ये असं सांगितलं. मग तू रेस्टॉरंटमध्ये गेल्याचं का नाही सांगितलंस? आणि ती स्पेशल व्यक्ती? हे बघ, आत्ताही मला प्रश्न विचारतोय. म्हणजे तुला माझ्याबद्दल संशय असेलच तर मी बोलून काय फरक पडणार आहे? काय उपयोग आहे? तू म्हणशील दादा खोटं बोलतोय, दादा स्टोरीज बनवतोय, असंच ना? काय मावशी, बरोबर बोलतोय ना मी? अरे पण तू सरळ काय सांगत का नाहीयेस मग? सरळ सरळ
सरळ खरं सांगायला मला काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे मी सांगणारच आहे, पण मी जे काही सांगेन ते पटेल तुम्हाला? अरे का नाही पटणार? विशू, अरे नीट सांग ना सगळं. असं कोड्यात बोलून काही करणार आहे का? विशू, अरे जे काही आहे ते क्लिअर कर ना. सगळे वाट बघतात तुझ्या उत्तराची. बरोबर. नाही, आता मला क्लिअर करावंच लागेल. हो, मी गेलो होतो तिथे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्तीसाठी मी केक ऑर्डर केला होता. तुला माहिती आहे कोण आहे ती महत्वाची व्यक्ती?